नमस्कार, नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून प्रेमपूर्वक मनपूर्वक स्वागत करते. तुम्ही पाहताय नीलम टॉक शो. नमस्कार. नीलम टॉक शोच्या रसिक प्रेक्षकांचे नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत. निर्मिती, चित्रण, संकलन, संपादन सौ नीलम अजयसिंह राजपूत. साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार, पत्रकार, समुपदेशक तसंच स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नीलम अजयसिंह राजपूत. आजच्या नीलम टॉक शो मध्ये आपण पाहणार आहोत. नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून स्वागत करते. तुमच्या लक्षातच आलं असेल की आम्ही लोणंद मध्ये आहोत आणि वारीचा मनमुराद आनंद लुटत आहोत. इतकं मस्त वाटते ना की इथे येऊनच खरं त्याची प्रचिती विना परमार्थ नाही म्हणतात. ती प्रचिती आल्याशिवाय एवढे लोक येत नाहीत आणि पंढरीला जात नाही. बाबा किती वर्ष झालं वारी करताय? 25-30 वर्ष झाली. नाव काय तुमचं? नांदेड वरून आला. काय मिळतं वारीत? काय असतं सांगा मला, काय वाटतं? आम्ही चारिधाम केले. आता अशी महिमा नाही. 12 ज्योतिर्लिंग केले. पुन्हा केदारनाथ, बद्रीनाथ. पण हे आनंद आम्हाला कुठं भेटला? 16 स्वर्गीय. आम्ही देखील आता पालखीच्या इथे गेल्या एवढी लोकांची गर्दी. खरंच ते आनंद हा गगनाचा होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता म्हणजे हे पैशाने कधी कमवू शकत नाही. आनंद किती वेगळाच आहे. खरंच हे खूप छान वाटतंय. सगळ्यांचा तो आनंद चेहऱ्यावरती, एनर्जी. असं वाटतं की काय काय असं गंगाबाई राहतं. बोला बोला बोला. अच्छा. आणि पूर्ण महिनाभर तुम्ही मला हीच आशा आहे. अशीच वारी वाढते चलू द्यायला देवाला सुख ठेवा. किती वर्ष? 20 वर्ष झालं. 20 वर्ष झालं मावशी येत आहेत वारीला. टाळ्या वाजवत त्यांच्यासाठी. एवढं 20 वर्ष उन्हा पावसात करत आणि तुळसशिवाय डोक्यावर घेतात. डोक्यावर तुळस घेतात. काय मिळतो? काय मिळतो? काय म्हणते काहीच द्यायचा मालक आहे द्यायचा मालक. असं चलायला सुख. आजपर्यंत असा 16 कोटच बघला नाही. आम्ही 4 धाम केले पण अशी शांतता ना, असा उभा प्रेम नाही. खरंच प्रेम म्हणजे ते वेगळंच असतं. ते शब्दात खरंच सांगू शकत नाही. असं ते असू येतात. असू खरंच आहे. कृपाच आहे. खरंच माऊलीची कृपा आहे. अगदी घ्या पुण्याचं काम एवढं घ्या बघ. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. खूप मस्त वाटलं. आम्हालाच इथं वारीचा आनंद. आम्हालाच वाटतं की आम्ही पंढरीची वारी एक ध्यास. पंढरीची वारी एक ध्यास. विठ्ठला इतकं भाग्य क्वचितच एखाद्या देवाला लाभलं असेल. रूढार्थाने कोणतीही सौंदर्य लक्षणे विठ्ठल मूर्तीत नाहीत. रंगरूपाने तो सावळाच. महाराष्ट्रातील कुठल्याच जाती धर्मात विठोबा ही कुलदेवता नाही. तरीही संपूर्ण महाराष्ट्राचे उपास्य दैवत विठ्ठल आहे. जवळजवळ 8 शतके मराठी जनमानसावर विठ्ठलाने अधिराज्य गाजवले आहे. मराठी जनमानसाला पडलेली विठ्ठलाची ही भूल न उतरणारी आहे. विठ्ठलाची वारी एक ध्यास. आज 21व्या शतकातसुद्धा विठ्ठलाच्या ओढीने वारीबरोबर पंढरीला पायी जाणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. ज्यांच्या घरात वारी आहे ते पिढ्यानपिढ्या वारीस जातात.
ते माळकरी आहेत. विठ्ठल रूपाचे हे जे गारुड आहे त्यांचा उलगडा अद्याप कोणीही करू शकलेलं नाही. विठ्ठलाचं असलेलं जनमानसांचं नातं हे भावनिक आहे. महाराष्ट्रीय जनमाणूस आपल्या भावचक्षुनेच विठोबाची संवाद साधतो. महाराष्ट्रीय जनमाणूस आपल्या भावचक्षुनेच विठोबाशी संवाद साधतो. त्यांना विठोबाच्या 2.5 फूट उंचीच्या मूर्तीशी काहीच देणं घेणं नसतं. ते भारावलेल्या नजरेने पांडुरंगाला पाहत असतात. त्यांच्यासाठी विठोबा हा सदैव निर्गुण निराकार असतो. किंबहुना त्यांच्यासाठी तो सजीव साकारत असतो. वारकऱ्यांना भावभक्तीतून झळाळणाऱ्या त्याच्या दृष्टरूपाचा मोह पडला आहे आणि संशोधनाला विठोबाच्या रूपामागच्या अरूपाचा मोह पडलेला आहे. विठ्ठल हा बहुजन समाजाचा खराखुरा देव वाटतो. आज वारीत सर्व जाती धर्माचे लोक असतात. सर्व जातीपातीचे संत विठ्ठल भक्त होते. त्यामुळेच आज वारीमध्ये सर्व धर्म समभावाचे चित्र आपणास पाहावयास मिळते. 700-800 वर्षे झाली. विठ्ठल हा बहुजन समाजाचा खराखुरा देव वाटतो. आज वारीत सर्व जाती धर्माचे लोक असतात. सर्व जातीपातीचे संत विठ्ठल भक्त होते. त्यामुळेच आज वारीमध्ये सर्व धर्म समभावाचे चित्र आपणास पाहावयास मिळते. 700-800 वर्षे झाली तरी विठोबाच्या आद्य रूपाचा शोध चालूच आहे. भागवंत संप्रदायाचे होऊन गेलेल्या संतांनी विठोबाचे राजस सुकुमार रूप पाहिले आणि ते त्यांनी त्यांच्या काव्यात लिहिले. विठोबाच्या या रूप व नाम महात्म्याचा आजही महाराष्ट्र न्हाऊन निघत आहे. मराठी समाज मनाच्या सांस्कृतिक प्रेरणा आणि धारणांच्या मुळाशी आजही पंढरपूरचा विठ्ठल आहे. त्यामुळे महाराष्ट्र म्हणजे विठ्ठल आणि विठ्ठल म्हणजे महाराष्ट्र हे समीकरण रूढ झालेले आहे. 13व्या शतकात पडलेली विठ्ठलाची मोहिनी 21व्या शतकात ओसरलेली नाही, उलट ती वाढतच चाललेली आहे. असा हा विठ्ठल एकमेव लोकदेव आहे ज्याच्यासाठी व्रतवैकल्य करावी लागत नाही. नवसायास चालत नाही. कोणतेही कर्मकांड चालत नाही. कोणत्याही जातीच्या कोणत्याही समाजाच्या माणसांनी दैनंदिन व्यवहारात सुद्धा केलेला हरिनाम जप हा पुरेसा असतो. हा विठोबा भक्तीचा भुकेला आहे म्हणून भक्तीही त्याच्या भक्तीसाठी व्याकुळ होते. आणि यातील गंमत अशी की तो भक्ताला कसा भेटतो तर दुसऱ्या भक्ताच्या रूपात. म्हणूनच वारकरी एकमेकांना माऊली म्हणत गळाभेट घेतात, एकमेकात विठ्ठल पाहतात. पंढरपूरला गेल्यावर केवळ मंदिराच्या कळसाचं दर्शन जरी झाले तरी भक्त संतुष्ट होतात. संत बाळूमामा जेव्हा गावकऱ्यांच्या बरोबर पंढरपूरला गेले तेव्हा रामभाऊ उत्पात या व्यक्तीच्या रूपात विठ्ठल बाळूमामांच्या पायावर डोके ठेवून गेला. प्रत्यक्षात रामभाऊ उत्पात नावाच्या व्यक्तीला देवळातून शोधून काढल्यावर तो म्हणाला, मी आलो नव्हतो, मी तुमच्या पायावर डोके ठेवलेले नाही. मग तो कोण होता? मग तो प्रत्यक्षात विठ्ठलच होता. संत तुकाराम विठ्ठलाला पंढरीला पांडुरंग विठोबा, संत तुकाराम विठ्ठलाला पंढरीनाथ, पांडुरंग, विठोबा, विठाबाई, विश्वंभरा, नारायणा, गोपाळ, गोविंद, केशव, कमळापती, हरी, रघुमात देवी वरा इत्यादी अनेक नात्यांनी पुकारतात व अखेरीस तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला असा निष्कर्ष काढतात. सर्व संतांनी अगदी व्याकुळ होऊन विठ्ठलाला गायलेले आहे. त्यांच्या दृष्टीने सर्वस्व असलेला हा विठ्ठल पुंडलिकामुळे पंढरपुरात आला आहे. भक्त पुंडलिक व विठोबा यांनी परस्परांच्या अंतःकरणातील भावना परस्परांना सांगितल्या. तेव्हापासून विठ्ठल व त्याचे असंख्य भक्त यांचेकडून या भावनांचे पालन युगे 28 चाललेले आहे.
तुका मने नवे आनिका सारिका तोची माझा सखा पांडुरंगा. तुका मने नवे आनिका सारिका तोची माझा सखा पांडुरंग. भक्तांसाठी छोटीशी सावली असलेल्या दिनाच्या माऊलीचे रूप लावण्य गोजिरे असल्याचा भाव संतांना वाटतो किंवा आढळतो. विठ्ठलाच्या मूर्तीचे रूप सरळ साधे आहे. हे रूप एक प्रकारे स्वायत्त आहे. भक्तांच्या प्रतिभेच्या अभिषेकाने ती मूर्ती कमालीची सौंदर्य संपन्न झाली आहे. संतांनी विठ्ठलाच्या रूपाची जी वर्णने केली आहेत त्यामुळे विठ्ठल मूर्तीकडे पाहण्याची एक दृष्टीच तयार झाली आहे व या दृष्टीला हे रूप सौंदर्य संपन्न दिसते. म्हणून पंढरपुरातील विठ्ठल मूर्ती हा शिल्पाचा एक सुंदर असा नमुना आहे असे जाणकार सांगतात. संत निवृत्तीनाथांचा एक अभंग व संतांच्या मनकोशात साठलेले पांडुरंगाचे रूप या गोष्टींनी निवृत्तीनाथ आपल्या अभंगात म्हणतात. अवघ्या समाजाला तारणारे विठ्ठल हेच एक दैवत आहे. विठ्ठल नित्य नूतन रूपातून लोकांना भेटत असल्यामुळे वेगवेगळ्या काळातील लोकांना तो आपला समकालीन वाटीत आला आहे. विठ्ठल हे मूळ परब्रह्म परमात्म्याचे सगुण मूर्तीचे अवतरण असल्याची संतांची श्रद्धा आहे. विठ्ठल आनंदी अनंत परब्रह्म असेल व तो काळाच्या पलीकडचा कालातीत असणारा हे अघोनाचे येते. संत नामदेव म्हणतात, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पंढरपूर हे असेच मूळचेच आगर आहे. तुकोबांनी त्याला अमर्याद खाणीची उपमा दिली आहे. ही खाण भक्त पहिल्यापासून लुटत आलेले आहे. भक्त पहिल्यापासून लुटत आलेले आहेत. विठ्ठलाचे सर्वकालीन समकालीनत्व निष्पन्न होते हे त्याच्या नित्य नूतन रूपातून. कमरेवर हात ठेवून तो विटेवर उभा आहे. त्याच्या कानात मकर कुंडले आहेत. गळ्यात वैजंती माला आहे. त्याची दृष्टी समचरण आहे. या त्याच्या रूपात काही फरक पडलेला दिसत नाही. मग तो नित्य नूतन कसा आणि नसेल तर तो सर्वांना समकालीन कसा? विठ्ठल हे अवतारी दैवत असल्यामुळे तो अवतारांच्या रूपाने त्या त्या काळातील समाजाला समकालीन होतो. संत तुकाराम म्हणतात, तू वारकरी झालास व एकदा त्या विठ्ठलास पाहिलेस तर तो तुझ्या बुद्धीच्या डोक्यात कायमच येऊन बसतो, सदा चित्तात बसतो. त्यामुळे तो वाणीतही बसतो व तो सर्वत्र दिसू लागतो. जो जसे ध्यान करतो तसे रूप तो विठ्ठलात पाहू शकतो. या संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते. एकदा विष्णू लक्ष्मी आकाशातून जात होते तेव्हा लक्ष्मीने विष्णूला विचारले, जेव्हा जप तप उपासना उपास तापास पूजा अर्चा होम आवन करणाऱ्या लोकांना तुम्ही प्रसन्न होता, मग ज्याला या गोष्टी करता येत नाही ते सामान्य माणसासाठी तुम्ही काय करता? तेव्हा
तो साधा भोळा हसतो. त्यांच्यासाठी काहीतरी करा हे लक्ष्मीचे म्हणणे विष्णूंना पटले. म्हणून ते विठोबाचे रूप घेऊन पंढरीत आले व ते वारकऱ्यात मिसळले. विठ्ठलाचे रूप हे सामान्य गोरगरीब तसेच जो शिकलेला नाही व कसलेही धार्मिक विधी करू शकत नाही अशा लोकांसाठी आहे. हा विठ्ठल वारकऱ्यात मिसळतो, तो वारकऱ्यांना भावतो. विठ्ठलाची वारकऱ्यांकडून भक्तीशिवाय कसलीही अपेक्षा नाही. वारकऱ्यांच्या मनात हृदयात विठ्ठलाचे स्थान असल्याने त्यांनाही वेगळी अपेक्षा नाही. म्हणून ते वारीत एकमेकात पंढरीला पाहतात व माऊली म्हणत एकमेकांची गळाभेट घेतात. पंढरीचा हा विठ्ठल भक्तांना लागलेला ध्यास आहे एवढे मात्र खरे. संत नामदेव म्हणतात, जन्मजन्मींच्या सायाशी विठ्ठल लाभला पुंडलिकाशी. संत नामदेव म्हणतात, जन्मजन्मींच्या सायाशी विठ्ठल लाभला पुंडलिकाशी. तो पुंडलिकाला सहजासहजी लाभला नाही. तो पुंडलिकाला कसा लाभला? संत वचनानुसार पुंडलिक हा मातृपितृ भक्त होता. त्याच्या भक्तीची महती वैकुंठापर्यंत पोचली. अशा भक्तीला पाहण्याची देवाला उत्सुकता वाटली. देव स्वतः भक्त पुंडलिकाकडे आला तेव्हा पुंडलिक मातापितांच्या सेवेत मग्न होता. त्याने देवाला उभे राहण्यासाठी वीट दिली. त्या विटेवर देव उभा राहिला. पुंडलिकाने विठ्ठलाला बैस असे म्हटले नाहीच. शिवाय नंतरही कुणी भक्तांनी सुद्धा बैस असे म्हटलेले नाही. असा हा विठ्ठल योगे 28 विटेवर उभा राहून भक्तांना बाहू उभारून मोहवितो आहे. संशोधकही श्री क्षेत्र पंढरपूर, पुंडलिक, रुक्मिणी देवी या संबंधीचे संशोधन करीत आहेत. पुराणातून किंवा ऐतिहासिक साधनांमधून सुद्धा हा शोध समाधानकारकरित्या लाभलेला नाही. मावशी कोणत्या गावावरून आलाय? आम्ही नातेपुतेवरून आलाय. हो, शिकणार मस्त मस्त, छानच की. तुळस येत नाही का मग त्या?
चोपडा सगळं राहिले हो. बघा इकडं असं त्यांच्याकडून सत्कार्य घडावं असं त्यांना सद्बुद्धी द्यावी, ही अशीच पंगत चालावी असंच आपल्या दिंडीला त्यांचं प्रेम मामा दर्शी येतात ते सुद्धा आपले Bye.
स्वामी सद्गुरुरामा सचिदानंद मूर्ते साई दाखल्यामा तुकारामा राघवे सागरा कल्पा शांतारी कैशक मार्गक्रमण करणारा पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना अमरावती त्याला बसा तुमची वाढायचं काम करा तरुण मंडळाला एवढी काही आमच्या कुठे वाटेकरी उपलब्ध नाही सहकार्य करावं भगवंताच्या वाटणार अवा साफसफाई करता धर्म तर नांदेडमधली बरीचशी भाविक मंडळी पूर्वी कोणी आत्ता सांगितलं दिंडीचं महत्त्व सहज चालत असताना संतांचे चरण रज अंगावर पडलं की वासनेचे बीज म्हणजे सर्व विकार शरीरात नष्ट होतात. हे एक प्रभावी माध्यम आहे दिंडी हे. आणि नांदेडची बरीचशी मंडळी 1996च्या अगोदरपासून एकत्र आले आणि त्याचा उद्देश एकच होता की आपल्यालाही काहीतरी आपल्याही दिंडीमध्ये चालावं आणि देवाची भेट हे संतांची आणि देवाची भेट आहे, याला म्हणतात दिंडी. म्हणून आपण एकत्रपणे जाऊन देवाची भेट घ्यावी असा एक उद्देश समोर आला आणि त्या अनुषंगाने आमचे कैलासवासी गणेशराव काका आता हे बाबूराव फरांदे साहेब हे एकत्र आले असे एक 10-15 मंडळी. आमचे भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर, गणेशराव काका, दिवंगत बरेचसे मंडळी, नागुराव मामा आमचे बंधू दिंडी चालत होते. सगळ्यांना एकत्र आलं आणि आपण दुसऱ्याच्या दिंडीमध्ये जाण्यापेक्षा देवाची आणि आपली आणि आपल्या माध्यमातून काही लोकायला
देवाचं दर्शन होते, संताची भेट होते. महान आहे महाराज. इथं कोणाच्या रूपानं देव आलाय काही सांगता येत नाही. देव दूर नाही, देव वारीच आहे, मी निश्चित प्रभावीपणे सांगू शकतो. परंतु कोणत्या रूपामध्ये देव भेटते काही कळत नाही. इथं देव निश्चितपणे आहे. जिथं नामस्मरण चाललंय, जिथं चिंतन चाललंय, जिथं भाव देवाचा भेट जीवाचा आणि देवाच्या भेटीचं उद्देश आहे एकत्रितपणे, त्यावेळेस देव दूर नाही मला, देव जवळच आहे. का अज्ञान का मग देव आपल्या जवळ आहे तर आम्हाला का दिसत नाही? अज्ञान हे व्यवहाररूपी अज्ञान आपल्या डोळ्याच्या समोर आलं म्हणून आपल्याला देव दृष्टीला पडत नाही. भावाचं भुकेल आहे, भाव बळे आकडे एरविनाकडे करतळे आवळे जसं आहे. त्याला आपलंसं करून घ्यायची ताकद आपण सगळे संसारी माणसं आहोत. शेतामध्ये व्यवहारामध्ये इकडे तिकडे व्याप्त झालेलो असतो. देवाची आठवण येतच नाही. कमीत कमी 1 महिना तरी ही सेवा घडावी. एकत्रपणे चालावं, भजन घडावं. आता बघा दिंडीमध्ये सकाळी उठलं की काकडा भजन, झोपीत असलं तरी काय पुढा पांडुरंगा प्रभात समयो पाचला, वैष्णवाचा मेळा गरुडा पायी दाटला. सुंदर असं आता कसं काकडा भजन, नंतर रामायण किंवा प्रवचन, नंतर कीर्तन, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आपण एकत्र आलो. सगळ्याचा उद्देश एक आहे, केव्हा एकदा देवाची भेट होईल. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे का दुसरा काय विचार? केव्हा आपले लेकरं, केव्हा आपला आवड, काहीच नाही. सगळ्याच्या अंतःकरणामध्ये एकच आहे, केव्हा एकदा त्या पांडुरंगाच्या चरणावर आपण नतमस्तक होऊ, त्याला नमस्कार करू. त्या उद्देशानं नांदेडच्या मंडळीनं, तरुणा गोष्टी सत्संग मंडळानं एकत्र येऊन ही दिंडी निर्माण केली. आणि आज याचं विस्तृत असं पाहता आपण त्याचे 500 लोक आपल्या दिंडीमध्ये आज चालत आहेत. 500च्या वरून असतील, आणखी निश्चित आकडा आम्हालाच कळाला नाही, परंतु आहेत 500च्या वरून लोक आज चालायला लागले. एकच उद्देश आहे, देवाची भेट, देवाची आली भेट. हेच कार्य करण्यासाठी युवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. त्या 4-5 फरांदे साहेबांच्या सारख्या संस्थांना पुढे आले, पुढाकार घेऊन निर्माण केली. आज याचं विस्तृत स्वरूप झालं. 500 लोक, 500पेक्षा जास्त लोक आपल्या दिंडीमध्ये. त्यांचा उद्देश पूर्ण झाला. झाड आपण छोटंसंच लावतो, परंतु त्याचं झाड केवढं मोठं होते, फळं लागतात. तसं आपल्या दिंडीला खरं स्वरूप आता गेले. गणेशराव काका गेले, नागराव मामा गेले, हे जातच राहणार. जीव जन्मलेले जेवढे जन्मले मरणरूपीच अवस्था आहे परिस्थितीवर. परंतु ही दिंडी कशीच झाली पाहिजे. आणखीन एकापेक्षा एक अन्नदान, सत्कार्य करणारं, योगदान करणारेही महात्मे तयार झाले. फरांदे साहेब बघा, आता त्यांचा मुलगा कशा प्रकारचं कार्य चालू आहे, किती अभयातपणे चालू आहे अखंडपणे. ही अशी सेवा घडावी आणि आपल्या हातून पुढची पिढी येईल. आम्ही असू नसू, कोण आहे कोण नाही याला महत्त्व नाही, परंतु ही दिंडी भगवंताचं नामस्मरण करत पंढरपूरपर्यंत गेलीच पाहिजे. हा एकमेव उद्देश या दिंडीचा आहे. ज्या उद्देशानं दिंडी उभारली ते पूर्ण करणं प्रत्येक वारकऱ्याचे कर्तव्य आहे. समर्पण करा, आत्मा समर्पण करा, जीव समर्पण करा, भाव समर्पण करा. इथं काहीच नाही. देव तुम्हाला पैसेही मागत नाही, काय मागते फक्त भाव, आंतरिच्या म्हणून अंतःकरणामध्ये समर्पण करा, भाव भगवंताच्या प्रती समर्पित करा. दुसरं काय या ज्या उद्देशानं ही दिंडी उभारली आज विस्तृत स्वरूप झालं याचं. आणखीन याच्या फांद्या खूप दूर जावं, नांदेडपर्यंत पोहोचावं, 1000-2000 लोक आपल्या दिल्लीमध्ये चालावे, हाच उद्देश असा आहे. म्हणून याचा असा घेऊ दे. शंकर महाराज काय म्हणायचं? या महाराजांचं नाव सगळ्याला परिचित आहे. ज्यांनी वृक्ष लावलं, बांध टाकलं, शंकर महाराज रेगावकर. आणि माझं नाव दक्षिणोकर नागराव मामाचे भाऊ. चिरंजीव हे संतोष नागोराव आता दिंडी चालक मला दिला. आता 2-3 महिन्यापूर्वी ही धुरा सांभाळली. माझे पुत्री नागोराव मामाचे चिरंजीव असलेले संतोष नागोराव गैरगाई दुगावकर, राहणार करोडा. आता यांच्यावरती भार टाकला आहे आम्ही सगळ्या वारकऱ्यांना. त्यांनी प्रभावीपणे पेला ही सदिच्छा लावले. झाड टिकून ठेवणं योग्य त्याचं. या सर्वभूषी सत्संगातील गेल्या इसवी सन 1994 पासून ते इसवी सन 2024 पर्यंत आतापर्यंत ही दिंडी चालत आहे. पुढे अशी चालावी. आमच्या दिंडीमध्ये टाळकरी मंडळी प्रख्यात आमचे तात्याराव काका,
मरळक, आमच्या गावची काय रेवाची भजनी मंडळ आहे, पावडेवाडीची भजनी मंडळ आहे आणि इकडी माळ आमच्या गावची भजनी मंडळ आहे, धोत्रेकर भजनी मंडळ आहे. अशा बऱ्याच गावची भजनी मंडळ नामस्मरण करीत, आळंदी ते पंढरपूर नामचिंतन करीत, भजन काकडा करीत पंढरपुरापर्यंत जातात आणि अनेक आई भक्त अन्नदान देण्यासाठी दररोज 2 टाइम पंक्ती देतात. त्यातील आमचे बाबूराव फरांदे साहेब हे सुद्धा या लोणंद ठिकाणी बऱ्याच कालापासून म्हणजे सुरुवातीपासून या दिंडीमध्ये पंगत देतात. अशी त्यांची पंगत द्यावी आणि असं त्यांच्या प्रेम आमच्या दिंडीवर राहावं हीच पांडुरंगाच्या चरणी माऊलीच्या चरणी प्रार्थना आहे. पुंडलिका माऊली ज्ञानेश्वर महाराज.